रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. एका मेहनात दोन तलवारी राहू शकत नाहीत असे आपले वाडवडील सांगत असतात. त्याप्रमाणेच एका नवऱ्याबरोबर दोन बायका नांदू शकत नाहीत हे तसं अवघडच काम आहे. विशेषतः हौसेने ज्या नवऱ्याने ज्या दोन बायका केल्या त्याला तर दोघींशी जमून घेणे कठीणच जाते. आपण का म्हणून गळ्यात या दोघींचं ओढणं बांधून घेतलं असा तो नक्कीच मनातल्या मनात म्हणत असतो. त्याच्या जीवनात त्याची फजिती तर होतच असते, पण काही वेळेला जीवघेणा खेळही होऊन जात बसतो. अशीच एक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील धारगाव पोलीस स्टेशन अंतर्गत घडली. तीच घटना आज आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील जांभूळबन येथे राहणारे एक छोटेसे कुटुंब. भाऊसाहेब बाचकर या 36 वर्षाच्या घरात त्याची पत्नी योगिता वय वर्ष 31, मुलगी संस्कृती जिचं वय वर्ष होतं 9 आणि छोटा मुलगा सिद्धार्थ असे सर्वजण गुण्यागोविंदाने राहतात. या कुटुंबाचा पूर्वीपासूनच मेंढी पालनाचा व्यवसाय आहे. शेकडो मेंढ्या या कुटुंबाकडे होत्या. मेंढ्या चालण्यासाठी हा बाचकर कुटुंबातला जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर भटकंती करावी लागे. त्याला निश्चित असा ठाव ठिकाणा नसे. भाऊसाहेब हा आपला कुटुंब बिला घेऊन नेहमी फिरस्ती करत असे. 2023 साली भाऊसाहेब बाचकर त्याच्या कुटुंबाला घेऊन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील काटेपिंपळगाव येथे आला होता. बरेचदा डोंगरदऱ्यामध्ये मेंढ्या चारण्यास न्यावे लागत असे, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातही मेंढ्या बसवल्या जात असत. वैजापूर तालुक्यातील काटेपिंपळगाव येथे मेंढ्या चारण्यासाठी आल्यानंतर भाऊसाहेब याची ओळख विवाहित महिला जयश्री काकासाहेब चव्हाण हिच्याशी झाली. जयश्री ही आपला पती आणि मुलीसोबत राहत होते. तिचा मुलगी नेवासा येथे बोर्डिंगमध्ये राहते. असे राहत असल्याचे तिने भाऊसाहेबांकडे आकर्षित झाली होती आणि विवाहित भाऊसाहेबही तिच्याकडे आकर्षित झाला होता. भाऊसाहेबाची ओढ आता जयश्रीला लागली असल्याने त्याचे योगिताकडे दुर्लक्ष होऊ लागले. त्याला आता तिची अडचण होऊ लागली होती. तिचाही राग करू लागला होता. योगितासुद्धा हे सहन होत नसल्याने तिने आपल्या मुलांसोबत वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आणि ती स्वतंत्र राहू लागली. इकडे भाऊसाहेब प्रेयसी जयश्रीसोबत सुरुवातीला राहुरी येथे, नंतर अहिल्यानगर येथे राहू लागला. सुमारे 3 वर्षापासून ते दोघेजण एकत्र राहत होते. अधूनमधून भाऊसाहेब लग्नाची बायको योगिता हिला आणि पोरांना भेटायला येत असे. तसे भाऊसाहेब आपल्या कुटुंबाला काय हवं काय नको ते पाहत असे. त्यामुळे त्याची ओढताण होत होती. एकूणच काय 2 बायका फजिती ऐका अशी स्थिती त्याची झाली होती. शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास योगिताच्या मोबाईलवर तिचा नवरा भाऊसाहेबाचा फोन आला. भाऊसाहेब तिला म्हणाला, तू माझी बहीण अलका हरिभाऊ वावरे हिच्या घरी साकूर येथे ये. आपल्याला जयश्री व तुझ्यातील वाद कायमचा मिटवायचा आहे. भाऊसाहेब असे बोलल्यावर योगिता त्याला म्हणाली, मी माझ्या स्कूटीवर 2 मुलांना घेऊन मांडवे बुद्रुक फाट्याजवळील आयनर हॉटेलवर येते, तेथे तुम्ही या असे म्हणत योगिताने फोन ठेवून दिला. नवरा भाऊसाहेब याने सांगितल्याप्रमाणे योगिता तिच्या स्कूटीवरून मुलगी संस्कृती आणि मुलगा सिद्धार्थ याला घेऊन मांडवे बुद्रुक येथील आयनर यांच्या हॉटेलवर पोहोचली. त्यावेळी हॉटेलमध्ये भाऊसाहेब आणि त्यांची प्रेयसी जयश्री हे दोघेजण तेथे आले होते. योगिताचा पती भाऊसाहेब हा त्यावेळी दारू प्याला होता. हॉटेलमध्ये सगळेजण जमल्यानंतर त्या सर्वांनी ओली बेळ खाल्ली. बेळ खाता खाता भाऊसाहेबाने मुलगी संस्कृती हिला 500 रुपयाची नोट दिली. त्यानंतर तेथून ते सर्वजण साकूर येथे बिरोबा मंदिरात गेले. तेथे सर्वांनी बिरोबाचे दर्शन घेतले. तेथून ते सर्वजण नदीच्या काठावर गेले. त्यावेळी भाऊसाहेबाच्या मनात होते की दोघांनी एकत्र नांदावे, परंतु या गोष्टीला त्यांच्या लग्नाची पत्नी योगिताचा विरोध होता. तिने नवऱ्याला तसे स्पष्ट सांगितले होते. त्यामुळे भाऊसाहेबाने योगिताला जयश्रीसमोर सांगितले की मी आता जयश्रीसोबत राहणार नाही.
मी येथून पुढे तुझ्यासोबत राहणार आहे. भाऊसाहेबांचे जयश्रीलाही समजावण्याच्या सुरात सांगितले की तू देखील तुझ्या पहिल्या पतीकडे जाऊन राहा. भाऊसाहेबांचे बोलणे संपायच्या आतच जयश्री त्याला म्हणाली, तुम्ही इतकी वर्ष माझ्यासोबत राहिला, मौज मजा केली. आता मला तुम्हाला सोडून राहायला जमणार नाही. तुम्ही सोडून दिले तर मी तुम्हाला जीवे ठार मारून टाकेन. असेच म्हटल्यावर भाऊसाहेबाला हिचा राग आला आणि त्या रागात त्याने त्याच्या खिशातून दारूची बाटली काढून स्वतःच्या घशाखाली रिचवली. त्यानंतर योगिता व तिची दोन्ही मुले, तिची नणंद अलका हरिभाऊ वावरे हिच्याकडे स्कूटीवरून निघून गेले. योगिता ही तिची नणंद अलका वावरे हिच्या घरी आल्यानंतर मुलांनी अनतीले जेवण केले. जेवल्यानंतर त्यांनी आराम केला. नणंद अलका वावरे हिच्या घरीच ते मुक्कामाला थांबले. रात्री ते सर्वजण झोपी गेल्यानंतर 12 वाजण्याच्या सुमारास जयश्रीचा योगिताला फोन आला. फोनवर तिला सांगितले की मी व हे म्हणजे भाऊसाहेब असे दोघे जण मांडवे बुद्रुक येथे महादेवाच्या मंदिरात सभामंडपामध्ये असताना भाऊसाहेब हे जास्त दारू पिऊन मला दगडाने मारहाण करत आहेत असे सांगून तिने फोन कट केला. किती सांगूनही नवऱ्याला काहीही बदल होत नाही. त्याला बाईचा नाद आहे, तो दारू पितो. त्यामुळे योगिता या गोष्टीकडे दुर्लक्ष करून झोपी गेली. दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास रमा मनोहर शेंडगे यांनी योगिताला फोन करून सांगितले की भाऊसाहेब हा मांडवे बुद्रुक येथील महादेव मंदिराच्या सभामंडपामध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेला आहे. ही माहिती मिळाल्यानंतर योगिता आपल्या काही नातेवाईकांना सोबत घेऊन तडक मांडवे बुद्रुक येथे महादेव मंदिराकडे गेली. मंदिराच्या सभामंडपामध्ये तिने जाऊन पाहिले असता तिला भाऊसाहेब रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला होता. त्याच्या नाकातोंडातून मोठ्या प्रमाणात रक्त आले होते. नातेवाईकांच्या सहकार्याने योगिताने पती भाऊसाहेब याला गुलेवाडी येथून ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्यांनी भाऊसाहेबाला मयत घोषित करून त्याचे पोस्टमॉर्टम करण्यासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठवले. गुलेवाडी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दरम्यान या घटनेची खबर संबंधित धारगाव पोलीस स्टेशनला दिली. एका तरुणाच्या मृत्यूची खबर मिळताच धारगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात आणि त्यांचे सहकारी यांनी तात्काळ हालचाली करून घटनास्थळ महादेव मंदिराच्या सभामंडपाची ती जागा ज्या ठिकाणी भाऊसाहेब बाचके रक्ताच्या थारोळ्यात पडला होता त्या जागेचा पंचनामा तसेच लोणी प्रवराई ग्रामीण रुग्णालयातील भाऊसाहेब बावस्करच्या मृतदेहाचा पंचनामा पोस्ट केला. त्यानंतर पोस्टमॉर्टमनंतर तेथील डॉक्टरांनी मयताच्या डोक्यात टणक कठीण वस्तूने मारल्याचे मृत्यू झाल्याचा रिपोर्ट दिला. त्यानंतर पोलिसांनी तेथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत काम केल्याचा त्यांचा अनुभव दांडगा होता. त्यामुळे या अनुभवामुळे त्यांनी तत्परतेने योगिता बाचकर हिची फिर्याद घेऊन संशयित जयश्री काकासाहेब चव्हाण हिच्या मागावर पोलीस पथक पाठवले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस पथक आयल्यानगर येथे पोहोचले. दरम्यान घटनेची संशयित जयश्री चव्हाण ही आयल्यानगर येथे एकाला पती भाऊसाहेब आजारी असल्याचे सांगून त्याच्याकडून 10,000 रुपये घेऊन नेवासा येथे निघाली होती. दरम्यान जयश्रीने हिचा लग्नाचा पती काकासाहेब चव्हाण याला फोन करून नेवासा येथे बोलावले. बोर्डिंगमध्ये असलेल्या आपल्या मुलीला घेऊन ते तेथून निघणारच होते. त्याच वेळी पोलीस पथकाच्या जयश्रीला ताब्यात घेतले. तिला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. पोलीस कोठडीत असताना जयश्रीने भाऊसाहेबाला महादेव मंदिराच्या सभागृहात एका जाड वस्तूने डोक्यात मारून त्याचा खून केल्याचे कबूल केले. या मंदिरात रात्रभर थांबून पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास एस.टी. बसने जयश्री आयल्यानगरला पोहोचली. आयल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे. तर अशा प्रकारे ह्या घटनेमध्ये आपण पाहिले की गरज नसतानाही दुसऱ्या पत्नीचा किंवा बाईचा नादाला लागून
एका पुरुषाने कशा प्रकारे स्वतःच्या संसाराची आणि जीवाची वाताहत करून घेतली यातून स्पष्ट होते. तरी ह्या अशा प्रकारच्या घटना ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब तर नक्कीच करा. रामकृष्ण हरी.